मी आणि माझी बहीण आलो होतो सिंहगडावरती. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. दीदीचा आणि माझा ना हा पाचवा किल्ला आहे आणि आज आम्ही सिंहगड पूर्ण केला तर आमचा 5 किल्ले पूर्ण होईल फिरून. आणि आतापर्यंत आमचे फक्त 5-5 किल्ले झाले आहेत, तरी पण आमचे खूप सारे किल्ले फिरायचे राहिलेले आहे. तर आज आम्ही आलो होतो सिंहगडावरती आणि खूप भारी वाटलं. इथं आल्याच्या नंतर ना तुम्ही पाहू शकता ही नदी, झाडं वगैरे एकदम असं स्वर्ग टाईपच वाटत होतं. आणि इथे ह्या तलावा शेजारी ना सगळेजण बसले होते. मला असं वाटलं कपडे धुत आहेत का काय. पुढे जाऊन चला पाहूया. तर इथं आल्याच्या नंतर मला समजलं ह्या तलावामध्ये एवढे मासे आहे आणि सगळेजण याच्यामध्ये पाय ठेवून बसलेले. खूप मस्त असं वाटत होतं. इथं कोणाचं तरी साबण होता, कारण की इथं कपडे धुवायला पण येतात जिथं जे माणसं राहतात ना इथे. त्याच्यानंतर मग मी पाय ठेवलं तलावामध्ये, तर ना माझ्या पायाशेजारी काही मासे येत नव्हते, कारण की मी खूप वरती पाय ठेवले होते, कारण मला खूप भीती वाटत होती खाली पाय ठेवायची. त्याच्यानंतर थोडंसं पाय आतमध्ये टाकल्याच्या नंतर एवढं भारी वाटत होतं ना. 10-15 मिनटं थांबल्याच्या नंतर काही तर मासे पकडायला चालू केलं होतं. नंतर मी हात पण त्याच्यामध्ये ठेवला, तर मला असं वाटलं माझ्या हातावरती खूपच घाण आहे का काय माहिती. एवढे मासे तुटून पडले होते आणि मला तर खूपच असं हसायला येत होतं, कारण की लाज नसल्याने आम्ही इथं किल्ला फिरायला आलो आणि 10 मिनटं झाले इथंच बसलो आहे. त्याच्यानंतर मग आम्हाला हे खूपच कठीण ठिकाण वाटत होतं. आणि एवढी माणसं होती ना, आज रविवार होता त्याच्यामुळे खूप लोक फिरायला आली होती किल्ला. आणि इथं आल्याच्यानंतर तर मला खूप भीती वाटत होती आणि आमची दिदीला ना मोबाईल पडायची जास्त भीती वाटत होती. इथं खूप मस्त अशी सावली होती, पण म्हणलं काही थांबून जमणार नाही, आपल्याला किल्ला तर पूर्ण एक्सप्लोअर झालाच पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही पुढं जात राहिलो. आणि इथं तर खूपच भीती वाटत होती पुढं जायची. आणि तहान तर एवढी लागली होती की बस रे बस. पण आहे ना, पाणी पण आणलं नव्हतं. आम्ही पुढं टाकी पाहत होतो आणि इथं तर एवढं भीतीचं ठिकाण होतं ना, म्हणलं इथं बसायला नको, फोटो काढायला पण नको. इथून पुढचा प्रवास तर खूपच कठीण होता, कारण की इथं धोकादायक कडा होत्या आणि खूप भीती पण वाटत होती. पुढच्या ब्लॉगमध्ये पाहूया आपण सगळा प्रवास. चला बाय मित्रांनो.